11% रिटर्न्सच्या मोहात लाखो गुंतवले. आता या गुंतवणूकदारांवर पश्चातापाची वेळ आली. टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेर रांगाच रांगा. कंपनीनं दिलेल्या आश्वासनानुसार हप्ते मिळत नसल्याची त्यांची तक्रार. कल्याण कार्यालयाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त. त्याचं झालं असं की 11% व्याजाचे आमिष दाखवत टोरेस नावाची आर्टिफिशियल डायमंड विक्री करणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केली. दरम्यान मीरा भाईंदर दादर पाठोपाठ कल्याणमधील टोरेसचे दुकान बंद असल्याचे निदर्शनास आल्याने गुंतवणूकदार चांगले संतप्त झाले होते. त्यानंतर कल्याणमधील टोरेसच्या दुकानाबाहेर शेकडो गुंतवणूकदार जमले होते. फसवणूक करणाऱ्या कंपनी मालकाने दुकान बंद केले असून त्याचे फोन लागत नसल्याने आमची फसवणूक झाल्याची माहिती गुंतवणूकदार देत होते. त्यामुळे या मालकावर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली. गुंतवणूकदारांची आक्रमक भूमिका पाहत पोलिसांनी दुकानाबाहेर मोठा बंदोबस्त लावला होता. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. म्हणजे स्वतःचे 5 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले याच्यामध्ये, या 11%च्या याच्यामध्ये. पण मला पण अजून सकाळी कोणी सांगितलं का असं झालंय. मी स्वतः येऊन बघतो तर स्टोअर बंद आहे. आता एक्झॅक्टली काय आहे ते आम्हालाही माहित नाही, पण आम्हाला आमचे मेहनतीचे पैसे आहेत ते भेटायला पाहिजे. पैसे आम्ही इन्व्हेस्ट करताना आम्हाला सांगितलेलं तर आम्ही तुम्हाला हे जे पैसे तुम्ही देताय आम्हाला त्याचं तुम्हाला एक स्टोन देऊ. स्टोन दिल्याच्या नंतर त्यांच्या याच्यावर रिलेटेड बोनस तुम्हाला मिळेल. जेवढे तुम्ही पैसे टाकताय त्याचे 11% कॅशबॅक तुम्हाला दर आठवड्याला मिळेल. समजा जर 1 लाख टाकले तर त्याचे तुम्हाला 11,000 रुपये दर आठवड्याला, म्हणजे दर सोमवारी तुम्हाला मिळेल. असे 52 हप्ते द्यायचं त्यांनी सांगितलं. मला इन्व्हेस्ट करून मला हा पहिलाच हप्ता आहे. इथं डिसेंबर मध्ये गुंतवणूक केली. मी तर 10,000 रुपये गुंतवणूक केलेली डिसेंबर महिन्यामध्ये. आणि मला कसं 1 वर्षापासून चालू आहे असं कानावर होतं. माझे मित्र सांगत होते मी गुंतवणूक केली. म्हटलं मला आता या 13 तारखेला पहिला येणार होता हप्ता. त्यांनी सांगितलं की 11% चालू आहे सध्या, 11% हर हप्त्याला येणार, 52 हप्ते येणार. मी माझ्या मित्रांनाही सांगितलंय मला यायचं होतं. त्यांनी माझ्या बेसिसवर लाख रुपये टाकले. आणि आता इथे येतंय आज ऐकायला आलं की दुकान बंद आहे, उघडलंच नाही, पळून गेले. आणि चला हे बंद आहे, जेवढे यांचे ब्रांचेस आहे सगळे बंद झाले. फक्तच काय ब्रांचेस बंद झाले तर आता मनाला धास्ती वाटते की पळून गेले की काय. असं आहे. काय मागणं आहे की दुकान चालू करा, जे बोलले ते द्या, नाही तर सगळ्यांची जेवढ्यांची इन्व्हेस्टमेंट आहे ती रिटर्न करा. आणि मालक कुठे आहे काय कसं जरा ते शोध लावा. तुम्ही लोकांनी हेल्प करा, लोकांचे पैसे रिटर्न काढण्यासाठी जरा हेल्प करा.